जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला टाईप 2 मधुमेहाचे निदान झाले असेल तर तुम्ही एकटे नाही. जगभरातील लाखो लोक मधुमेहासह निरोगी आणि सक्रिय जीवन जगतात. आज आपण समजून घेऊ मधुमेह म्हणजे काय, त्याची चेतावणीची लक्षणे कोणती आणि आपले आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करता येईल. टाईप 2 मधुमेह म्हणजे काय? मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करूया. आपण जे अन्न खातो ते शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते. हेच इंधन आपल्याला ऊर्जा देते. हे इंधन वापरण्यासाठी शरीराला एक खास किल्ली लागते. तिला इन्सुलिन म्हणतात. इन्सुलिन हे अग्न्याशय नावाच्या अवयवातून तयार होते आणि ते ग्लुकोजला पेशींमध्ये जाण्यास मदत करते, जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल. टाईप 2 मधुमेहात 2 गोष्टी होऊ शकतात. 1. शरीराचा इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. याला इन्सुलिन प्रतिकार, इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. 2. अग्न्याशय पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. या दोन्हींपैकी काहीही घडल्यास ग्लुकोज पेशींमध्ये जाण्याऐवजी रक्तात साचतो. हीच वाढलेली ग्लुकोज पातळी म्हणजेच मधुमेह होय. चेतावणीची लक्षणे ओळखा. टाईप 2 मधुमेह हळूहळू विकसित होतो आणि सुरुवातीला अनेकांना काही लक्षणे जाणवत नाहीत. तरीही काही महत्त्वाची लक्षणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नेहमीपेक्षा जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे विशेषतः रात्री, अनपेक्षित थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, दृष्टी धूसर होणे, कधी येणे कधी जाणे, जखमा हळूहळू बऱ्या होणे, त्वचेवर वारंवार संसर्ग होणे, कधी कधी खालील लक्षणेही दिसू शकतात. जेवण झाल्यानंतरही जास्त भूक लागणे, वजन अनपेक्षितरित्या कमी होणे, हात पाय बधीर होणे किंवा झिणझिण्या येणे. लक्षात ठेवा, काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. म्हणूनच नियमित आरोग्य तपासणी खूप आवश्यक आहे, विशेषतः जर तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल किंवा इतर जोखीम घटक असतील.